नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे दिवाळी फराळामधील सगळ्यात सुपर हिट अशी रेसिपी, ती म्हणजे कुरकुरीत आणि टेस्टी अशी चकली। बनवायला इझी, खायला मस्त आणि दिवाळी फराळाच्या प्लेटमधली सगळ्यांची आवडती अशी गोल गोल चकली। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर चकली बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं घेऊन ते मिक्सरमधून छान वाटून घेतलेली आहे आणि तिची पावडर बनवून घेतली आहे। आता ही पावडर आपल्याला छान चाळून घ्यायची आहे। या ठिकाणी आता हे आपलं पीठ बनवून तयार आहे। आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपण ज्या वाटीने डाळ मोजली होती त्याच वाटीने 4 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी एक भांडं घेऊन त्यामध्ये हे दोन्ही पीठं टाकून घेतलेत। आता या पिठामध्ये आपल्याला टाकण्यासाठीचे मसाले कुठले कुठले लागणार आहेत ते आपण बघूयात। तर मसाल्यांमध्ये मी घेतलेले आहे 3 चमचे तीळ, 1 चमचा ओवा, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा धने जिरे पूड, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी तेल। तर आता फक्त तेल सोडून बाकीचे सर्व मसाले आपण या पिठामध्ये एक एक करून टाकून घ्यायचेत। तेल आपल्याला नंतर वापरायचं आहे गरम करून। आता हे मसाले टाकून झाल्यानंतर हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। या पिठामध्ये मी थोडी बडीशोप पण बारीक करून टाकली आहे। आता एक तडकापळी घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी आपण जे तेल घेतलं होतं ते गरम करायला ठेवून द्यायचं आहे आणि एक साईडला आपल्याला पीठ मळण्यासाठी सुद्धा गरम पाणी लागणार आहे, तर ते पाणी सुद्धा ठेवून द्यायचं आहे। तर चकली बनवताना त्यामध्ये तेल नेहमी गरम करूनच घाला, थंड तेल कधी घालू नका, कारण गरम तेलामुळे आपली चकली ही शेवटपर्यंत कुरकुरीत राहते। आता तेल गरम झाल्यानंतर ते या पिठामध्ये टाकून घ्यायचे आणि चमच्याने छान मिक्स करायचे। थोडंसं मिश्रण थंड झाल्यानंतर आपण हाताने सुद्धा ते मिक्स करू शकतो। तेल पूर्ण पिठाला लागण्यासाठी ते हातावर घेऊन असे छान चोळून घ्यायचे। आता आपलं पीठ हे व्यवस्थित मिक्स झालंय का किंवा त्यामध्ये मोहन बरोबर झालंय का, तर हे बघण्यासाठी हे पीठ मुठीत धरून असं दाबून बघायचंय। जर मूठ तयार झाली तर समजायचं आपलं मोहन परफेक्ट झालंय। आता पाणी गरम झाल्यानंतर या पिठामध्ये हळूहळू लागेल तसं पाणी टाकून हे पीठ आपल्याला भाकरीच्या पिठासारखं मळून घ्यायचंय। खूप पातळ पण नाही करायचंय, नाहीतर आपल्या चकलीचे काटे व्यवस्थित नाही येणार। आता या ठिकाणी हवं तेवढं पाणी घालून मी या पिठाचा छान गोळा तयार करून घेतला आणि आता हे पीठ अर्ध्या तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आता आपण चकलीच्या साच्याला तेल लावून घेऊया आणि त्यामध्ये चकलीची प्लेट व्यवस्थित बसवून घेऊ। तर चकलीची प्लेट बसवताना जी थोडी खरबडीत बाजू असते ती आतल्या साईडने घ्यायची आणि प्लेन बाजू बाहेरच्या साईडने घ्यायची। त्यानंतर आपण हे पीठ छान पाणी लावून मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे पीठ आपल्या साच्यामध्ये व्यवस्थित दाबून दाबून भरून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी चकल्या या प्लेट्सवरती टाकलेल्या आहेत, जेणेकरून ते आपल्याला काढायला सोप्या जातात। तर चकली बनवून झाल्यानंतर त्या चकलीची शेवटची टोक छान चिटकवून घ्यायचे, नाहीतर तेलात टाकल्यानंतर आपली चकली सुटून जाते। बेकिंग पेपर असेल तर तुम्ही त्या पेपरवर सुद्धा चकल्या काढू शकता। तर या ठिकाणी मी पेपरवर चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता प्लेटवरच्या चकल्या आपण कढईमध्ये टाकणार आहोत। तर प्लेट अशी उलटी करून हातावर चकली घ्यायची आणि ती तेल गरम झाल्यानंतर अलगद त्यामध्ये सोडायची। अशाच करून मी बाकीही चकल्या कढईमध्ये टाकून घेतलेल्या आहेत। चकली तेलामध्ये टाकल्यानंतर तिला बिलकुल हात लावायचा नाही, नाहीतर ती तेलामध्ये सुटून जाते। तर चकली छान आकार घेऊ लागली की मग त्यावेळेला ती हळूहळू करून पलटवायची। चकली तळून झाल्यानंतर हळूहळू तळाला जाऊ लागते। यावरून ओळखून घ्यायचं की आपली चकली परफेक्ट तयार झालेली आहे। आता या तळून झालेल्या चकल्या छानपैकी तेल निथरून साईडला काढून घ्यायच्या आहेत आणि थंड होण्यासाठी एका चाळणीमध्ये ठेवून द्यायच्या आहेत। कोणाकोणाला हाताने चकली तेलामध्ये टाकायला भीती वाटते, अंगावर तेल उडण्याची, तर त्यांच्यासाठी ही ट्रिक म्हणजे झाऱ्यावर अशी चकली ठेवायची आणि ती डायरेक्ट अशी कढईमध्ये सोडून द्यायची। याच्याने बिलकुल अंगावर तेल उडत नाही। आता याच प्रकारे मी उरलेल्या माझ्या सगळ्या चकल्या बनवून घेतल्या। आपण बघू शकता की चकल्यांना इथे किती सुंदर असा सोनेरी रंग आलेला आहे। भाजणीच्या पिठापेक्षा या चकल्या
लवकर तर होतातच, पण कुरकुरीतही तेवढ्याच होतात. या ठिकाणी आपल्या खमंग अशा चकल्या तयार आहेत. तर तुम्हीसुद्धा ही झटपट होणारी रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हॅपी दिवाळी.